नमस्कार मित्रांनो, आज आहे दसरा आणि दसऱ्याच्या सगळ्या श्रोत्यांना खूप खूप शुभेच्छा. आज आपण आलेलो आहोत आपल्या औषधवाडीमध्ये आणि आपल्या औषधवाडीमधल्या सगळ्या वनस्पती मी आज तुम्हाला दाखवणार आहे. तरी समोर दिसतं ही तामिळनाडूवरून आणलेली देशी केळीचं रोप आहे. अशी आणखी 2 रोपं आहेत. पण त्याआधी तुम्ही बघा, हे कस्तुरी भेंडीचं रोप आहे. त्याला राणी भेंडी म्हणून सुद्धा ओळखलं जातं. हे आयुर्वेदामध्ये खूप महत्त्वाचं आहे. ही आणखी एक आहे कस्तुरी भेंडी. ती मगाशी सांगितलेल्याप्रमाणे ही दुसरी आणखी 2 तामिळनाडूवरून आणलेली केळीची रोपं आहेत आपल्या औषधवाडीमध्ये. मिलेट्सचे काही प्रकारसुद्धा आहेत, ज्वारीचेसुद्धा काही प्रकार आहेत वेगवेगळे. हे बघायला खूप सुंदर दिसतंय बघा, काही वेगवेगळ्या आकाराची कणसं तुम्हाला दिसत असतील. ही बघा आणखी खूप वेगळं आहे. त्याचबरोबर आपल्या औषधवाडीमध्ये वैजयंतीचे सुद्धा रोपं आपण लावलेले आहेत अशी नैसर्गिकरित्या. आपल्या औषधवाडीमध्ये तुळशीची काही जुनी रोपं आहेत, जुनी झाड आहेत तुळशीची काही मोठी मोठी, हे बघू शकता. औषधवाडीमध्ये आणखी काय हळद आहे, आपल्या गवती चहा आहे, ही ओव्यासारखं वास येणारं पानं ते सुद्धा रोपटं आहे. आपल्या औषधवाडीमध्ये ब्राह्मीसुद्धा आहे, जे केशवर्धक आहे, बुद्धिवर्धक आहे. आवळ्याची काही मोठी मोठी झाडं आहेत, पेरूची खूप मोठी झाडं आहेत. त्यानंतर आयुर्वेदात उपयोगी असणारं स्त्रियांच्या आजारामध्ये वापर केलं जातं ते अशोक आहे. त्यानंतर कोरफडसुद्धा आहे बरं का, सुंदर सुंदर अशी कोरफड आहे. भाताचे काय दुर्मिळ वाण आहेत, खूप दुर्मिळ आणि सुवासिक असे वाण आहेत. त्याचबरोबर आपल्या औषधवाडीमध्ये नागवेलीचे सुद्धा काही झाडं आहेत, जे आंब्याच्या सुंदर उंच वाढणाऱ्या रोपट्यावर लावलेले आहेत. त्यानंतर भेंडीचे काय प्रकार आहेत, चेरी टोमॅटोचे काय प्रकार आहेत, ज्याला टोमॅटो लागलेले आहेत. अशी असंख्य औषधवाडीमध्ये आपल्या रोपं आहेत, जी औषधी आहेत. आणि अजूनसुद्धा आम्ही काही लावणार आहे, तर त्याचा लाभसुद्धा आपल्या श्रोत्यांच्यासाठी पुन्हा भविष्यात आम्ही देणार आहोत. अशी सुंदर सकाळ या औषधवाडीमधून आपल्याला बघायला मिळत आहे. धन्यवाद.